जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एगलेस रवा केक। तुम्हालाही जर वाटत असेल की आपला केक फसू नये तर असाच परफेक्ट केक होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचा पण केक असाच बनेल। व माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। परफेक्ट केक होण्यासाठी मेजरमेंटचे कप आणि चमचे कसे असतात ते मी तुम्हाला सांगते। हा 1 कप आहे 200 ml, हा हाफ कप आहे 100 ml चा, हा 3/4 कप म्हणजे पाऊण कप आणि हा 1/4 कप म्हणजे पाव कप। असे आपले कपाचं मेजरमेंट असतं। आता चमचे, हा आहे मोठा जो टेबल स्पून आहे, 1 टेबल स्पून, आणि हा मागची बाजू जी आहे ती हाफ टेबल स्पून। हा आहे टीस्पून, 1 टीस्पून, आणि मागची बाजू जी आहे ती हाफ टीस्पून। हा आहे 1/4 टीस्पून आणि हा 1/4च्या निम्मे म्हणजे 1 अष्टमांश टीस्पून। आपण जर ह्या मेजरमेंटने हे कप आणि चमचे जर वापरले तर आपला केक हा परफेक्ट तयार होतो। तर असा सेट आपल्याला कुठेही केक शॉपमध्ये किंवा मॉलमध्ये इझिली मिळून जातात। 1 कप इतका बारीक रवा घेतलेला आहे, पाव वाटी इतकं दही घेतलेलं आहे। दही हे फार आंबट नसावं, ताजं दही घ्यायचं आहे आपल्याला। यामध्ये आपण आता बटर घेणार आहोत। बटर आपल्याला 1 टेबलस्पून एवढं घ्यायचं आहे। 1 कप रवा घेतला आहे, त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे, म्हणजे अर्धी वाटी आपल्याला इतकी साखर घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1/4 कप इतकं आपण रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे। रिफाईंड ऑइलच घ्यायचं आपल्याला, म्हणजे त्याला स्मेल नको, जसं आपल्याला शेंगदाण्याचं तेल किंवा मोहरीचं तेल वगैरे असं घ्यायचं नाही आहे। आता मी इथे सूर्यफूलचं तेल घेतलेलं आहे। अर्धा कप आपण दूध घेतलेलं आहे। दूध हे रूम टेम्परेचरवरती आहे। थोडं दूध मी यामध्ये साईडला ठेवलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ। मिक्स करताना आपल्याला एकाच दिशेने याला मिक्स करायचं आहे। दूध घातल्यामुळे आपल्या केकला खूप सुंदर अशी छान चव येणार आहे। आता हे आपल्याला बॅटर जे आहे खूप घट्ट वाटतंय। आता आपण यामध्ये परत दूध घालून घेऊ थोडं। बघा, असं आपलं जे बॅटर आहे ते सहज खाली पडायला पाहिजे। हे बघा, बॅटर एक 20 ते 25 मिनिट झाकून ठेवू। झाकून ठेवल्यामुळे आपला जो रवा आहे तो छान फुगेल आणि आपला केक त्यामुळे छान स्पंजी होईल। इथे माझ्याकडे मीठ आहे। हे मीठ फार मी वारंवार वापरलेलं आहे। ते मीठ मी आता कढईच्या तळाशी घालून घेतलेलं आहे। कढई ही आपल्याला जाड बुडाची घ्यायची आहे, म्हणजे आपला केक हा खालून लागणार नाही। आपण इथे एक स्टँड ठेवून घेऊ। आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। झाकण ठेवू। वाव, रवा आपला छान फुललेला आहे। पण आता हे जे मिश्रण आहे आपलं हे फार घट्ट झालेलं आहे, त्यामुळे मी आता थोडे यामध्ये दूध घालून घेणार आहे। 2 चमचे एवढं मी दूध घालून घेतलेलं आहे। केकचं बॅटर आपण रेडी करण्याआधी आपण केक पात्र तयार करतो। आपण ज्यामध्ये केक सेट करणार आहोत ते भांडं सेट करून घेणार आहोत। मी इथे केक टिन घेतलेलं आहे स्क्वेअर। आपण गोल पण घेऊ शकता, हार्ट शेप पण घेऊ शकता, किंवा आपल्याकडे केक टिन नसेल तर आपण साधा गोल डबा किंवा कुकरचं भांडंसुद्धा घेऊ शकतो। आता यामध्ये आपण थोडं तेल घालून घेऊ। तेल घातल्यानंतर आपल्याला याला सर्व बाजूने ग्रीस करून घ्यायचं आहे।
जर आपला ग्रीस व्यवस्थित झालेलं नसेल तर आपला केक टिनला चिकटून बसेल. बघा छान असा आता आपण ग्रीस करून घेतलेला आहे. यावर मी आता थोडा मैदा घालून घेणार आहे. 1 चमचाभर एवढा मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपण याला छान असा डस्ट करून घेऊ. बटर पेपर असेल तर आपण खाली तळाशी बटर पेपर घालायचा. बटर पेपर घातल्यानंतर त्याला बटर पेपरला सुद्धा आपल्याला ग्रीस करून घ्यायचं असतं. जे एक्स्ट्राचं आहे याला असं एकदा टॅप करायचं आणि जे एक्स्ट्राचं आहे ते झटकून घ्यायचं. आता आपण हे भांडं साईडला ठेवून घेऊ. इथे एक बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये मी टुटी फ्रुटी घेऊन घेणार आहे. टुटी फ्रुटी आहे आपली, त्यामध्ये आपण थोडा मैदा टाकून घेऊ. मैद्यामध्ये असं आपली जी टुटी फ्रुटी आहे ती छान घोळवून घ्यायची आहे, म्हणजे ती केकमध्ये सर्व ठिकाणी मिक्स होते, एकाच ठिकाणी जमा होत नाही. साईडला ठेवून घेऊ. अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे. आपल्याला जो फ्लेवर आवडेल त्या फ्लेवरचा इसेन्स आपण घालू शकतो. पायनॅपल इसेन्स, रोज इसेन्स, तुम्हाला हवा तो केवडा इसेन्स. बघा 1 टीस्पून इतका बेकिंग पावडर घेणार आहे. बेकिंग पावडर घेताना असं चमचा भरून घ्यायचा आपल्याला आणि याला असं हाताने एक्स्ट्रा जी आपली आहे बेकिंग पावडर ती साईडला काढून घ्यायची. 1 टेबलस्पून इतका मैदा घेतलेला आहे. हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता सर्व जिन्नस आपण छान मिक्स करून घेऊ. थोडं घट्ट वाटतंय आपल्याला मिश्रण. थोडं आपण यामध्ये अजून 1 टेबलस्पून एवढं दूध घालून घेऊ. यामध्ये आता टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे. बघा आपलं मिश्रण छान वर फुगून आलेलं आहे मस्तपैकी एकदम. इथं मी थोडा फूड कलर घालून घेतलेला आहे. आपल्याला जर फूड कलर घालायचा नसला तर आपण थोडं चमचाभर एवढं केसरयुक्त दूध पण घालू शकतो. आता आपण वेळ वाया न घालवता केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. बॅटर आपल्याला सेंटरला टाकायचं आहे, ते ॲटोमॅटिकली पसरतं. जी आपल्याला एअर आहे ती काढून घ्यायची आहे. आपण या कढईमध्ये ठेवून घेणार आहोत. 25 ते 30 मिनिटपर्यंत आपण मीडियम फ्लेमवरती आपण याला ठेवणार आहोत. 30 मिनिट झालेले आहे. आपण एक टूथपिकच्या साहाय्याने केक चेक करून बघू. बघा आपली टूथपिक अगदी क्लिअर निघालेली आहे, म्हणजे आपला केक छान रेडी झालेला आहे. एक 5-10 मिनिट आपण याला असंच झाकून ठेवणार आहोत. केक आता आपण बाहेर काढून घेऊ आणि त्याला गार होऊ देऊ. केक आता छान गार झालेला आहे. केक आता आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. त्यापूर्वी आपण त्याच्या साईडने सर्व कळा सैल करून घेऊ, म्हणजे तो केक इझिली निघेल. बघा अशा प्रकारे. वाव, मस्त झाला आहे आपला केक. आता आपण या केकची कटिंग करून घेऊ. कटिंग करताना कधीही केक गरम असताना केकची कटिंग करू नये. केक गार झाल्यावरच केकची कटिंग करावी, म्हणजे त्याचे पीसेस खूप छान पडतात. वाव, दिसतोय ना छान, सुपर सॉफ्ट अय्यंगार बेकरीसारखा केक. तर चला टी टाईममध्ये असा केक तुम्ही नक्की ट्राय करा व आम्हाला कमेंटमध्ये पण कळवा आपल्याला माझी रेसिपी कशी वाटली.
व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिले आहे तिथे प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. बघा किती सॉफ्ट आपला केक रेडी आहे. चला मग वाट कसली बघताय, सबस्क्राईब करा.